शुभविवाह या मालिकेच्या 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये आजी बोलत असते, माझ्या पोटी जी मुलगी जन्माला आली तिच्या पोटी अभिजित सारखा मुलगा जन्माला यावा. मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटते. म्हणजे ना, माणूस जन्माला येतो पण संस्कार विचार हे सगळं त्याला आईवडिलांकडून मिळतं, पण अभिजितला त्याच्या आईवडिलांकडून खरंच काही मिळालं नाही ना. आणि आपण एखाद्याचं नशीबच बदलू शकत नाही. या घरामध्ये इतकी सगळे सुखदुःख बघितली, पण आजचा जो प्रसंग होता ना, या प्रसंगाने मी पूर्णपणे हादरले. याच्यावरती भूमी म्हणते, हो मला पण खूप वाईट वाटतंय. घरामधलं वातावरण हे सगळं असं गढूळ झालंय. हे सगळं कधी नॉर्मल होणार ना आजी, काय माहिती. आजी म्हणते, हे बघ, वातावरण गढूळ झाले ते आपण नॉर्मल करायचं असतं. छोट्या छोट्या या गोष्टींमधून आता आपल्याला काही शिकायला मिळतं, पण या घरातला आनंद कमी होऊ द्यायचा नाही. उद्या दसरा आहे की नाही, त्यामुळे दसरा हा नॉर्मल पद्धतीने आपण साजरा करायचाच आहे. या सगळ्यामुळे घरातलं वातावरण आणि बाकीच्या लोकांच्या मनामधले दुःख जरा तरी कमी होतील आणि सगळं काही ठीक होईल. याच्यावरती भूमी म्हणते, पण अभिजित आता तिकडे जेलमध्ये असताना आपण कसं काय बरं दसरा साजरा करायचा. आजी म्हणते, मी सांगते ना तुला, याच गोष्टीने आपलं वातावरण चांगलं होईल आणि हेच एका गृहिणीचं काम असतं. तू छानपैकी सगळी तयारी कर दसऱ्याची, असं म्हणत आजीने भूमीला दसरा सेलिब्रेट करण्यासाठी सांगितलेलं असतं. मग नंतर इकडे दसऱ्याची तयारी सुरू होते. आकाश आणि भूमी छानपैकी तोरण लावतात. अथर्व त्यांना इन्स्ट्रक्शन देत असतो. नंतर अथर्व म्हणतो, तुम्ही दोघांनी मिळून हे तोरण तयार केलं का. यावरती आकाश म्हणतो, हो, सायकल राणी आणि मी आम्ही दोघं जण मिळूनच सगळी कामं करतो. असं म्हणत छानपैकी गप्पा गोष्टी चालू असताना अचानक रागिणीची एंट्री होते. रागिणीला पाहताच भूमी शांत बसते. रागिणी खूप चिडते आणि म्हणते, वा वा वा, दसऱ्याच्या अगदी छान तयारी चाललेल्या आहेत. अजून घ्या, अजून लुटा, सोनं लुटा, अजून पंचपक्वान्न करा. यावरती मानसी म्हणते, आई काय झालं. याच्यावरती पौर्णिमा आता तिकडे उदास चेहऱ्याने बसलेली असते. भूमी सांगते, आत्या अहो आज दसरा आहे ना, म्हणून थोड्याशा पुरणपोळ्या केल्या बस. याच्यावरती रागिणी चिडते आणि म्हणते, पुरणपोळ्या, अगं पुरणपोळ्या कशाला, पंचपक्वान्न कर, मजा करा, मस्तपैकी तंबू ठोका, येणार जाणाऱ्या सगळ्यांना पंक्ती जोडा. अथर्व घे घे, छानपैकी सगळं खाऊन टाक. याच्यावरती आता मात्र भूमी म्हणते, आत्या तुम्ही शांत व्हा. रागिणी म्हणते, तुझा दीर आहे ना, तो जेलमध्ये आहे आणि तू इकडे पुरणपोळीचं जेवण खाऊ घालतेस. अगं जरा तरी तुला लाज वाटायला पाहिजे. माझा मुलगा जेलमध्ये आहे. यावरती आजी म्हणते, रागिणी मीच भूमीला सांगितलं होतं दसऱ्याची सगळी तयारी करायला, आणि हे बघ अभिजित जेलमध्ये आहे, त्याच्या चुकीची शिक्षा भोगतोय. त्याच्या चुकीपायी घरातलं वातावरण का बरं सगळ्यांनी गढूळ करायचं. घरातलं वातावरण गढूळ करायला नको म्हणून मीच सांगितलं तिला की तू दसऱ्याचं सेलिब्रेशन कर म्हणून. यावरती रागिणी म्हणते, हो का, मग घ्या ना, करा सेलिब्रेशन, दणक्यात साजरा करा तुम्ही दसरा. सगळ्या मस्तपैकी ढोल ताशे आणा आणि नुसता साजरा नका करू, दणक्यात साजरा करा. यावरती भूमी म्हणते, आत्या आत्या शांत व्हा बरं. आता मात्र इकडे रागिणी म्हणते, कशी शांत होऊ. ज्या आईचा मुलगा जेलमध्ये आहे त्या आईला दसऱ्याचं हे साजरं करायला आवडेल का. आई तुला कळतंय का, तू तरी हा असं वागू शकशील का. असं म्हणत रागिणी आजीला जाब विचारत असते. तर भूमी म्हणते, आत्या ऐका ना. यावरती रागिणी चिडते आणि म्हणते, खबरदार, एक शब्द बोलू नकोस भूमी तू माझ्याशी. असं म्हणत ती भूमीवरती खूप चिडते आणि चिडता चिडता तिला स्वतःला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. मग सगळेच जण पॅनिक होतात. आई काय झालं काय झालं असं म्हणत अथर्व तिला खाली बसवतो. तोपर्यंत राजा काका येतात. राजा काका आता ही अवस्था बघतात आणि त्यांना पण वाईट वाटतं. रागिणीला खूप दुःख झालेलं आहे हे सगळ्यांना दिसत असतं आणि सगळ्यांना रागिणीचं दुःख समजत असताना राजा काका म्हणतात, ठीक आहे, काय होतंय तुला. तितक्यात तिकडे आता आकाश येतो. आकाश तिथलं आपट्याचं पान काढतो आणि म्हणतो, आत्तू तू नेहमी म्हणतेस ना की मी 100 नंबरी सोनं आहे म्हणून, मग माझ्याकडून हे सोनं घे ना तू, आणि मी पण तुझ्या मुलासारखाच आहे ना, मला नाही का तू आशीर्वाद देणार. असं म्हणत आत्याचा राग काढण्याचा आकाश प्रयत्न करत असतो. मग तिकडे भूमी सुद्धा येते. भूमी येते आणि म्हणते, आत्या खरंच मी पण तुमच्या मुलीसारखी आहे ना, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, ज्या वेळेला अभिजित परत येईल त्यावेळेला आपल्या घरातलं वातावरण नॉर्मल हवे की नको, आणि तेच करण्याचा आपण प्रयत्न करूया, कारण ते परत येणार तेव्हा घरातलं वातावरण सगळं चांगलं असायला पाहिजे ना. यावरती रागिणी म्हणते, भूमी तुझं म्हणणं मला पटतंय ग, तू जे बोलतेस ते मला कळतंय, मला माफ कर भूमी, मी तुझ्यावरती उगाचच चिडले. असं म्हणत रागिणी भूमीची माफी मागत असताना राजा काका येतात. राजा काका म्हणतात, रागिणी मला असं वाटतंय की तुला इतका त्रास होत असेल ना, तर अभिजितच्या बेलचं बघू का मी काहीतरी. यावरती रागिणी पुन्हा एकदा तडफदार होत म्हणते, नाही,
म्हणजे मला कितीही काही वाटलं ना तरी अभिजितला बेल मिळता कामा नये. रागिणीचा बदललेला अचानक ओरा बघून इकडे आता पौर्णिमा विचार करते, ह्या मध्येच काय झालं. रागिणी म्हणते, माझ्या रक्तात पण महाजनांचंच रक्त आहे, त्यामुळे मी हे होऊ देणार नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे. त्याने अन्याय केला, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. मग तो माझा मुलगा असला म्हणून काय झालं. एका कर्तव्यदक्ष स्त्रीच्या पुढे एक आई हरणार नाही, कारण महाजनांशी माझी निष्ठा प्रामाणिकपणा राखलेला आहे. त्यांचं हे सगळं वैभव वाढवण्यामध्ये जरी अभिजितचा हात असला तरी सुद्धा त्यांनी केलेली चूक अक्षम्य आहे आणि त्या चुकीला क्षमा नाही. अभिजित त्याची शिक्षा पूर्ण करेल आणि मगच जेलच्या बाहेर येईल. असं म्हणत रागिणी उठते आणि आता देवाच्या इथलं आपट्याचं पान घेते आणि आता आजीकडे येते आणि म्हणते, आई मला माफ कर. भावनेच्या भरामध्ये मी जरा बहेकले होते, पण तू हे आपट्याचं पान घे आणि मला माफ कर. असं म्हणत ती आता आजीला आपट्याचं पान देते आणि तिच्या नमस्कार करते. मग रागिणी पौर्णिमाकडे येते आणि म्हणते, बाळा हे बघ, आपल्याला कितीही दुःख होत असलं ना तरी या दुःखामुळे घरच्यांना त्रास होईल असं आपण काहीही वागूया नको. हे बघ, तुला त्रास होतोय पण आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करूया. असं म्हणत रागिणी आता पौर्णिमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. नंतर ती मानसी, अथर्व यांना म्हणते, तुमचा पहिला आहे ना दसरा, तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. मग दोघं जण रागिणीच्या पाया पडतात. त्यानंतर रागिणी आता भूमी आणि आकाश यांच्याकडे येते. भूमी आणि आकाशला सुद्धा ती आशीर्वाद देते आणि आपट्याचं पान देते आणि म्हणते, तुम्ही दोघांनी सुखी राहा. मग भूमी आता रागिणीच्या पाया पडते. रागिणी म्हणते, असेच दोघांनी हसत राहा आणि दिवसेंदिवस प्रगती करत राहा बाळा, आणि मला माफ कर. मी तुला जे बोलले ना ते भावनेच्या भरात बोलले. तुमच्या चौघांचा पहिला दसरा आहे, पण मला पौर्णिमाची अवस्था बघवत नव्हती. ती एकटी आहे बिचारी, म्हणून माझं मन सुद्धा भरून आलं. मग आता इकडे भूमी रागिणीला नमस्कार करते. रागिणी तिच्या गालावरून हात फिरवते. तोंडावरती हसू असलं तरी मनात विचार करते, भूमी घे, तुला काय करायची ती मज्जा करून घे, पण हा दसरा तुझा पहिला आणि शेवटचा असणार आहे. पुढचा दसरा तू कधीच पाहू शकणार नाहीस भूमी, याची तजवीज मी करेन. असं म्हणत मनातल्या मनात कपटी विचार करत रागिणी आता भूमीला शिव्या शापच देत असते. दुसऱ्या दिवशी आता मात्र इकडे भूमी छानपैकी तयार होते. भूमी तयार होते, मस्तपैकी साडी नेसलेली असते आणि तितक्यात मागून आकाश येतो. भूमी विचार करत असते की आत्या सावरल्यासारखं दाखवतायत खरं, पण अजूनही आत्या सावरल्यात असं मला वाटत नाही. तितक्यात आकाश येतो आणि भूमीला धरतो आणि आपल्या जवळ खेचतो. भूमी आणि आकाश एका बाजूला कोलमडतात. भूमी आकाशच्या मिठीत असते. आकाश म्हणतो, तू कसला तरी विचार करत होतीस ना, म्हणून ना तुला मी असं अचानक घाबरवलं. आणि आता भूमीचे केस आकाशच्या कुर्त्यामध्ये अडकतात. त्यावरती आकाश म्हणतो, थांब सायकल राणी, मी सावकाश पद्धतीने काढतो, कारण तुझे मऊ केस मला खूप आवडतात, तुटतील ना नाही तर ते. असं म्हणत हळूवारपणे आकाश आता भूमीचे केस काढून देतो. भूमी सांगते, आकाश तू ना आजी बोलते ते बरोबर आहे, एकदम डॅम्बिस झालेला आहेस. याच्यावरती आकाश म्हणतो, डॅम्बिस म्हणजे काय. याच्यावरती भूमी सांगते, डॅम्बिस म्हणजे आगावगिरी करणारा मुलगा. तू न आगावगिरी करणारा डॅम्बिस मुलगा आहेस. असं म्हणत ती आकाशचा गालगुच्चा घेते. त्याच्यावरती आकाश म्हणतो, हो का, आजी पण मला सेम असंच बोलते. पण ए सायकल राणी, तू डोळे बंद कर ना, मला तुला एक सरप्राईज द्यायचा आहे. भूमी म्हणते, काय आहे आकाश. आकाश म्हणतो, अगं तू डोळे तर बंद कर. मग आता भूमी डोळे बंद करते. आकाश आपल्या हातामधून भूमीच्या आता पुढे हात उघडा करतो आणि पाहते तर काय, भूमी आकाशने भूमीला आपट्याचं पान दिलेलं असतं. भूमी आकाशकडे पाहतच बसते आणि आता आकाश आणि भूमी यांचा पहिला दसऱ्याचं सेलिब्रेशन चालू असतं. छानपैकी रावणाची मूर्ती केलेली असते. रावणाचा पुतळा आता दहन करण्यासाठी भूमी आणि आकाश हे दोघं जण सज्ज असतात. पण खरं तर खरा रावणाचा पुतळा आता मात्र भूमीने ऑलरेडी दहन केलेला असतो अभिजितच्या रूपामध्ये. अभिजितला जेल करून भूमीने दसऱ्याचा विजय मिळवलेला असतो आणि तोच विजय आता भूमी आणि आकाश सेलिब्रेट करत असतात. रावणाचा पुतळा असतो आणि भूमी आणि आकाश त्याला आता आग लावण्यासाठी सज्ज असतात. तोपर्यंत रागिणी इकडे अभिजितला भेटायला जेलमध्ये आलेली असते. अभिजितच्या डोक्याला मार लागलेला असतो, त्याची मलमपट्टी केलेली असते आणि रागिणी त्याला म्हणते, बाळा पुरणपोळीचा एक घास खाऊन घे, दसरा आहे ना आज. असं म्हणत असतानाच तिकडे आता हवालदार येतात आणि म्हणतात, हे जेवण तुम्हाला जेवता येणार नाही, चला आतमध्ये चला आणि हे जेवण जेवा. असं म्हणत जेलमधलं जेवण आता देऊन त्याला आतमध्ये लॉकअपमध्ये पाठवलं जातं. पुरणपोळीचं ताट रागिणीच्या हातातच राहतं आणि दसऱ्याच्या दिवशी आता आपल्या मुलाला हे जेलमधलं असं सडकं अन्न खाताना बघून रागिणी हादरते. रागिणी म्हणते, भूमी
तू केलंस ना हे सगळं, या सगळ्याचा तुला पश्चाताप होईल आणि या सगळ्याची शिक्षा तुला मिळणार भूमी. या सगळ्याचा मी बदला घेणार. माझा कण आणि कण तुटतोय माझ्या मुलाला अशा अवस्थेमध्ये पाहून. भूमी, तुला मी सोडणार नाही. आता अभिजितला पापाची शिक्षा मिळालेली असते. जेलमध्ये बसून जेलमधलं अन्न खात असतो दसऱ्याच्या दिवशी आणि रागिणीच्या हातामध्ये भरलेलं पुरणपोळीचं ताट असतं. तिला खूप वाईट वाटत असतं. पण इकडे आकाश आणि भूमी यांनी मात्र रावणाचं दहन केलेलं असतं. रावणाला दहन करून त्यांनी खूप मोठा विजय मिळवला असतो. आणि इकडे अभिजितची रवानगी जरी जेलमध्ये झाली असली तरी अभिजितची क्राईम पार्टनर बाहेर असते. आता इकडे रागिणी नवीन काय नाटक करणार, आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये पुन्हा काय वादळ आणणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.